UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का। एक्झिट पोलनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार। अजितदादांचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। रामराजे निंबाळकर आणि रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता। भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट। बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक। तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजिद मेनन यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली। निवडणुकीत महाविकास आघाडीला मजबूत करण्यासाठी परतल्याची मेनन यांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या आधी भाजपला मोठा झटका। राजेंद्र कुमार गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित। गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्व्हे। आंबेगावात परिवर्तनाची लाट। सर्व्हेत माहिती देवदत्त निकमांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी। वडील गेल्या सत्तारीत आता पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात। काही जण ऐकत नाहीत। एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल। मी देईल तो उमेदवार म्हणजे मीच तो उमेदवार असं अजितदादा बोलतील। निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला। महायुतीची लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीला पचत नाही। त्यांचं सरकार आलं तर ते योजना बंद पाडतील। विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा। ठाण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 रुपये देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा टोला। आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार। जातनिहाय जनगणना करणार। कोल्हापुरात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण। आरे ते BKC मेट्रो मार्गिका सुरू तर पोहरादेवीत अंगारा वास्तू संग्रहालयाचंही उद्घाटन। मोदींना किती फिती कापायच्या कापू द्या। येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली। कुणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो 3 सुरू। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शिवरायांची विचारधारा म्हणजे संविधान। संविधान संपवायला निघालेल्या भाजपची विचारधारा चुकीची म्हणून मालवणचा पुतळा पडला। संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधींचा निशाणा। राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण। शाहू महाराजांच्या समाधीस्थळीही राहुल गांधींकडून दर्शन। नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं। राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं। फडणवीसांची राहुल गांधींवर टीका। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।